छोट्या मोठ्या भुकेसाठी असो किंवा सकाळच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सर्वांच्या आवडीचं सँडविच आपण प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत। तर खूपच हेल्दी, टेस्टी आणि क्रिस्पी आलू मसाला चीज सँडविच बनवून तयार होतं, ते सुद्धा बिना ग्रिल, बिना सँडविच मेकर। आज आपण पॅनमध्ये सँडविच बनवणार आहोत। अगदी लहान मुलांच्या आवडीचा हा नाश्ता आहे, झटपट बनवून तयार होतं। त्याचसोबत आज आपण सँडविच चटणी सुद्धा बनवणार आहोत। चला तर मग पटकन आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता, प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी आपण सँडविच मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये किसलेलं आलं लसूण घातलं आहे आणि हलकसं हे कच्चेपणा यातला जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 सिमला मिरची बारीक चिरलेली घालायची आहे। त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। पाव चमचा हिंग घालून हे हलकसं आहे ना परतून घ्यायचं आहे। हलकसं सॉफ्ट होईपर्यंत या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे हलकेसे कांदा आणि सिमला मिरची परतून घेतली आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे कांदा आणि सिमला मिरची सोबत मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाले आपले इथे परतून झालेले आहेत। आता यामध्ये मीडियम साइजचे 3 उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे आहेत। मी हातानेच मॅश करून घालते आहे, कारण मला एकदम मॅश केलेली बटाटे यामध्ये शक्यतो आवडत नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर मसाला परतून घेतला आहे। आता सर्वात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊया। या स्टेजला गॅस बंद केला तरी काहीच हरकत नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे सँडविच मसाला आपला इथे बनवून तयार झालेला आहे। थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण सँडविच चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी ते 1 मोठा बाउल एवढी कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर अर्धा बाउल एवढी पुदिना घेतला आहे, हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे ओल्या नारळाचं किस घालायचं आहे। त्यानंतर अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं खट्टेपणा येण्यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे चटणीला खूप मस्त चव येते। अगदी थोडंसं म्हणजे 2 चमचे एवढे पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आता मिक्सर लावून घेऊयात। इथे मिक्सर लावून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार चटणी आपली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही आहे चटणी। किती सुंदर आपली ही दाटसर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। चटणी तयार आहे, मसाला तयार झालेला आहे। आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत। या ब्रेडला आता आपण बटर लावून घेऊयात। पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आवडीनुसार कमी जास्त तुम्ही लावू शकता, काहीच हरकत नाही। त्यानंतर आपण जे आता चटणी बनवली आहे ती सुद्धा यावर अशी छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। मी इथे दोन्ही ब्रेडला चटणीच लावते आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर इथे टोमॅटो केचप एका ब्रेडला लावू शकता तुम्ही। यावर आता आलू मसाला घालून घेऊयात। छान असं स्प्रेड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। थोडंसं चाट मसाला घालायचा आहे चटपटीत चव येण्यासाठी। त्यानंतर हे आलू मसाला चीज सँडविच आहे, तर चीज झालंच पाहिजे। इथे मी चीज अख्खा स्लाइस घेतलेला आहे। अर्थातच तुमच्या आवडीनुसार इथे चीज तुम्ही वापरू शकता। पुन्हा यावर चाट मसाला घातला आहे मी थोडासा आणि हा जो चटणी लावून घेतलेला ब्रेड आहे तो यावर ठेवायचा आहे, प्रेस करून घ्यायचा हलकासा। त्यानंतर पॅनवर असं बटर लावून घ्यायचं आहे, छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता यावर आपण जे मगाशी सँडविच बनवलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि चमच्याने पलित्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे खालची बाजू आहे ना सँडविचची ती छान अशी शेकली जाते। वरून आता थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। मगाशी आपण लावून घेतलं नव्हतं, आता लावून घेतलेलं आहे आणि आता हे पलटी करून घेऊयात। जवळजवळ
एखाद मिनिटभर झालं असेल, हे पलटी केलं, छान असं क्रिस्पी असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खरपूस गोल्डन रंग येईपर्यंत शेकून घेतलेला आहे. दुसरी बाजू सुद्धा इथे शेकून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे. आहा क्या बात आहे. कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते मी. किती छान आपलं आलू मसाला चीज सँडविच बनवून तयार झालेलं आहे. याच्या प्रत्येक लेयर तुम्ही बघू शकता, चीजची लेयर बघू शकता, मसाल्याची लेयर बघू शकता, किती सुंदर अप्रतिम झालेलं आहे. अजून एक सँडविच आपण इथे बनवून घेणार आहोत. सेम पद्धत वापरून इथे मी बटर लावून घेतलेलं आहे ब्रेडला. तुम्ही बघू शकता यावर चटणी सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर एका ब्रेडला तुम्हाला जर टोमॅटो केचप लावायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे लावून घेऊ शकता. त्यानंतर आलू मसाला आपण घालून घेऊया. तिथे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यावर पुन्हा चाट मसाला घालायचा आहे. आणि मगाशी आपण चीज स्लाइस वापरलं होतं, आता मी इथे चीज क्यूब वापरला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे चीज तुम्ही वापरू शकता, चीज क्यूब किंवा चीज स्लाइस. त्यानंतर हा जो ब्रेड आहे तो यावर ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅनवर बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे मस्त असं. आणि आता हे बनवलेलं आपण सँडविच आहे ते या पॅनवर ठेवून घेऊयात. सँडविच बनवताना ना गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे. आणि खालची बाजू शेकून झाली असेल ना त्यावेळी वरून बटर लावून घ्यायचं आहे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे. सँडविच बनवण्यासाठी आहे ना फक्त 2 ते 3 मिनिटच लागतात. दुसरी बाजू सुद्धा इथे शेकून झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते आहे. छान एकदम सुपर क्रिस्पी असं हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे. हे सुद्धा सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते. आहा क्या बात आहे. छान असं हे कट होते बघू शकता क्रिस्पी असल्यामुळे. आणि याचे लेयर सुद्धा बघू शकता, चीज पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. हे सँडविच गरमागरम खायला मजा येते, त्यामुळे वरून मी चटणी लावून घेतलेली आहे आणि त्यावर चीज सुद्धा मी किसून घातलेला आहे. त्यामुळे खूपच मस्त चव येते या सँडविचला. तर इथे हेल्दी, टेस्टी आणि सुपर क्रिस्पी असा आलू मसाला चीज सँडविच आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे. हे तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.